दर 3 वर्षांनी येणारा अधिक मास भगवान विष्णूंना अधिक प्रिय आहे। यंदा या अधिक मासातील पद्मिनी एकादशीला एक अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारी धार्मिक संयोग जुळून आला आहे, ज्याला शास्त्रामध्ये व्यतिपात योग म्हटले गेले आहे। पद्मपुराण आणि वराहपुराणानुसार या महासंयोगाच्या दिवशी देवाचे एक नाव तुम्हाला 1,00,000 माळ्यांचे पुण्य आणि तुमच्या पूर्वजांना पितृदोषातून मुक्त करू शकते। हा योग केवळ दुर्मिळ नाही, याचे महात्म्य अफाट आहे। याचे नियम पाळल्यास सर्व पाप नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होतो। असा हा दुर्मिळ योग आणि या एकादशीचे महात्म्य काय आहे? स्वतः भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिराला याबद्दल काय सांगितले? लंकापती रावणाचा पराभव करणाऱ्या सहस्रार्जुनाचा जन्म या व्रताशी कसा जोडलेला आहे? चला सविस्तर जाणून घेऊया थेट द्वापार युगातील त्या संवादातून। महाराज युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांना विचारतात, हे जनार्दना, अधिक मासाच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीबद्दल मला सांगा। एकादशीचे नाव काय आहे, हे करण्याची विधी आणि याचे पुण्य मी सांगतो। ऐक, कृपया मला सविस्तर सांगा भगवंता। हे महाराज युधिष्ठिर, ऐका, मी तुम्हाला सविस्तर सांगतो। हे धर्मराजा युधिष्ठिरा, अधिक मासातील शुक्ल पक्षातील या परमपवित्र एकादशीला पद्मिनी एकादशी किंवा कमला एकादशी असे म्हणतात। होय, व्रत मला अत्यंत प्रिय आहे। ब्रह्मदेव सुद्धा या एकादशीचे पूर्ण महात्म्य वर्णन करू शकत नाहीत। जो मनुष्य श्रद्धेने हे व्रत करतो तो या जगात सर्व सुख भोगून शेवटी माझ्या परमधामात परत येतो। हे युधिष्ठिरा, या व्रताचे फळ काय आहे हे समजण्यासाठी मी तुला एक प्राचीन इतिहास सांगतो, जो पूर्वी पुलस्त्य ऋषींनी देवर्षी नारदांना सांगितला होता। होय प्रभू, त्रेतायुगात महिष्मतीपुरी नावाच्या नगरीत कृतवीर्य नावाचा परमप्रतापी राजा राज्य करत होता। तो अत्यंत धार्मिक होता। त्याला 1,000 राण्या असूनही एकही पुत्र नव्हता। हे धर्मराजा युधिष्ठिरा, अधिक मासातील शुक्ल पक्षातील या परमपवित्र एकादशीला पद्मिनी एकादशी किंवा कमला एकादशी असे म्हणतात। हे व्रत अत्यंत दुर्मिळ असून सर्व पापांचा नाश करणारे आहे। जो मनुष्य श्रद्धेने हे व्रत करतो तो या जगात सर्व सुख भोगून शेवटी माझ्या परमधामात म्हणजेच वैकुंठात परत येतो। आता मी तुला या व्रताचे नियम आणि पूजाविधी सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक। हे युधिष्ठिरा, या व्रताची सुरुवात आदल्या दिवशी म्हणजे दशमी तिथीपासून होते। दशमीच्या दिवशी मनुष्याने काशाच्या पात्रात जेवण करू नये। उडीद, मसूर, हरभरे, कोद्रव, शाक, मध आणि दुसऱ्याचे अन्न खाऊ नये। केवळ एकदाच सात्विक भोजन करावे आणि पूर्ण ब्रह्मचर्य पाळावे। एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे। जमल्यास पवित्र नदीत किंवा घरातच गंगेचे स्मरण करून स्नान करावे। त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवंताची पूजा करण्याचा संकल्प करावा। गंध, अक्षता, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य भगवंतांना अर्पण करून षोडशोपचार पूजा करावी। या दिवशी निर्जला किंवा केवळ फलाहार करून उपवास करावा। या पद्मिनी एकादशीमध्ये रात्रीच्या जागरणाला अत्यंत महत्त्व आहे। रात्री झोपू नये। रात्रीच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या प्रहरात भगवंतांची विशेष आरती, कीर्तन आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा। मृदंग, टाळ घेऊन भगवंतांच्या नाम संकीर्तनात रात्र घालवावी। भगवान कृष्ण म्हणाले, द्वादशीला सकाळी लवकर उठून स्नान करावे। भगवंतांची पुन्हा पूजा करावी। वैष्णवांना सात्विक अन्नदान व दक्षिणा द्यावी। त्यानंतर स्वतः उपवास सोडावा। या व्रताची कथा तुला सांगतो, नीट ऐक। जी त्रेतायुगात महिष्मतीपुरी नावाच्या नगरीत कृतवीर्य नावाचा एक परमप्रतापी राजा राज्य करत होता। राजा अत्यंत धार्मिक आणि न्यायी होता। त्याला 1,000 राण्या होत्या, परंतु इतक्या राण्या असूनही राजाला एकही पुत्र नव्हता, ज्यामुळे राजाचे संपूर्ण साम्राज्य आणि महाल चिंतेत बुडाला होता। राण्या असूनही एकही संतान नाही। हे देवा, माझ्या नशिबी हेच होतं का? राजाने अनेक यज्ञ केले, वैद्यांकडून उपचार घेतले, दानधर्म केला, पण सर्व व्यर्थ ठरले। शेवटी राजाने राज्यकारभार आपल्या मंत्र्यांवर सोपवला आणि जंगलात जाऊन कठोर तपश्चर्या वारस करण्याचा नसल्यामुळे निश्चय संपूर्ण केला। साम्राज्य चिंतेत बुडाले। शेवटी राजाने ठरवले की आता राजवैभवाचा त्याग करून केवळ ईश्वराची आराधना करायची। माझे राज्य आता मी मंत्र्यांच्या स्वाधीन करत आहे। मी तपासाठी निघालो आहे। पतिदेवा, मी तुमच्यासोबत जंगलात येण्याचा हट्ट धरत आहे। महाराज, मला एकटे सोडू नका, मी आपल्यासोबत जंगलात येईन। राजाने राजेशाही वस्त्रे त्यागली आणि जटाधारी तपस्व्याचे रूप घेतले। त्याच्यासोबत त्याची सर्वात मुख्य आणि लाडकी राणी पद्मिनी, जी महाराज हरिश्चंद्राची कन्या होती, ही देखील पतीची सेवा करण्यासाठी आणि पुत्राच्या आशेने गंधमादन पर्वतावर गेली। दोघांनी गंधमादन पर्वतावर तब्बल 10,000 वर्षे अतिशय कठोर तपश्चर्या केली। राजाने केवळ हवा आणि पानांवर राहून तप केले। राजाचे शरीर पूर्णपणे सुकले, हाडांचा सांगाडा झाला, तरीही भगवान विष्णू प्रसन्न झाले नाहीत। राणी पद्मिनी पतीची ही अवस्था पाहून अत्यंत व्याकुळ झाली। पतीचे प्राण धोक्यात आलेले पाहून राणी पद्मिनी मदतीसाठी जवळच राहणाऱ्या माता अनुसूया, अत्री ऋषींची पत्नी, यांच्या आश्रमात गेली आणि हात जोडून म्हणाली, हे महाभागे, माझ्या पतीला तपश्चर्या करून 10,000 वर्षे झाली, तरीही भगवान विष्णू प्रसन्न झाले नाहीत। कृपया मला असा एखादा उपाय किंवा व्रत सांगा ज्याने प्रभू प्रसन्न होतील आणि मला पुत्रप्राप्ती होईल। मी तुला एक उपाय सांगते, तुला त्याचे योग्य पालन करावे लागेल। मी करेन। सती अनुसूया यांनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले आणि म्हणाल्या, हे पद्मिनी, तू चिंता करू नकोस। देवतांमध्ये जसे विष्णू श्रेष्ठ आहेत, तसाच सर्व महिन्यामध्ये अधिक महिना सर्वश्रेष्ठ आहे। हा महिना दर 3 वर्षांनी येतो। या महिन्यात शुक्ल पक्षात जी एकादशी येते ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। तू जर या एकादशीचे कडक व्रत केलेस तर विष्णू भगवान नक्कीच प्रसन्न होतील।
आणि तुझी इच्छा पूर्ण करतील. राणी पद्मिनीने माता अनुसूयाच्या उपदेशाचे तंतोतंत पालन केले. अधिक मास आल्यावर तिने पद्मिनी एकादशीचे अत्यंत कडक व्रत केले. दिवसभर अन्न पाण्याचा त्याग केला आणि रात्रभर भगवान विष्णूंच्या नामाचा जयघोष करत जागरण केले. तिच्या या अलौकिक भक्तीने आणि व्रताच्या प्रभावाने भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले. ते गरुडावर स्वार होऊन राणीसमोर प्रकट झाले आणि म्हणाले, हे देवी, मी तुझ्या या अधिक मासातील एकादशी व्रताने परम प्रसन्न आहे. तू कोणताही वर माग. राणी पद्मिनीने हात जोडून नम्रपणे सांगितले, हे प्रभू, जर आपण प्रसन्न आहात तर माझ्या पतीला वर द्या, कारण त्यांची इच्छा हीच माझी इच्छा आहे. भगवान विष्णू राजा कार्तवीर्याकडे गेले आणि म्हणाले, राजन, तुझ्या पत्नीच्या व्रतामुळे मी प्रसन्न आहे. तुला काय हवे आहे ते माग. तेव्हा राजाने मागितले, हे जगन्नाथा, मला असा एक श्रेष्ठ पुत्र हवा आहे जो त्रैलोक्यात सर्वांना अजिंक्य असेल, ज्याचा पराभव देव, मनुष्य, असुर किंवा राक्षस कोणीही करू शकणार नाही, आणि तो केवळ तुमच्या हातानेच पराभूत किंवा मोक्षाला प्राप्त होऊ शकेल. भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटले आणि ते अंतर्धान पावले. काही काळानंतर राणी पद्मिनीच्या गर्भातून एका अत्यंत शक्तिशाली आणि तेजस्वी पुत्राचा जन्म झाला, ज्याचे नाव सहस्रार्जुन ठेवण्यात आले. हा तोच सहस्रार्जुन होता ज्याला 1000 हात होते आणि ज्याने आपल्या बाहुबलाने लंकापती रावणालाही युद्धात पराभूत करून आपल्या तुरुंगात कोंडले होते. पुढे भगवान विष्णूंच्या परशुराम अवताराने त्याचा उद्धार केला. हे युधिष्ठिरा, हा या पद्मिनी एकादशीचा महिमा आहे. जो मनुष्य पुरुषोत्तम मासातील या एकादशीचे व्रत करतो त्याला जगभरातील सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान केल्याचे आणि सर्व प्रकारचे यज्ञ केल्याचे पुण्य सहज प्राप्त होते. या कथेचे पठण किंवा श्रवण जरी केले तरी माणसाची सर्व पापे नष्ट होतात आणि तो अंती गोलोक किंवा वैकुंठ धामात प्रवेश करतो. एकादशी हा तिथीचा स्वामी भगवान विष्णू आहेत, तर व्यतिपात योगाचे अधिष्ठाता देवता भगवान शिवांचे उग्र रूप म्हणजेच रुद्र मानले गेले आहे. त्यामुळे या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने भक्ताला एकाच वेळी भगवान विष्णू आणि भगवान शिव या दोघांचीही अथांग कृपा प्राप्त होते. या महासंयोगाच्या दिवशी वातावरणात आध्यात्मिक ऊर्जा अत्यंत तीव्र असते. या दिवशी तुम्ही घेतलेले देवाचे एक नाव किंवा केलेली एक माळ जप हा 1,00,000 माळांच्या जपाच्या बरोबरीचा मानला जातो. या दिवशी केलेल्या पुण्याचा कधीही क्षय होत नाही. म्हणूनच या दिवशी जास्तीत जास्त जप करावा. सनातन धर्मात पूर्वजांच्या मुक्तीसाठी बिहारमधील गया तीर्थावर जाऊन श्राद्ध करणे सर्वोत्तम मानले जाते. परंतु वराह पुराणात स्वतः भगवान विष्णूंनी सांगितले आहे, ज्या व्यक्तीला गया तीर्थावर जाणे शक्य नाही त्याने या व्यतिपात योगाच्या दिवशी घरातूनच एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न आणि जल दान करावे. या साध्या दानानेही पूर्वजांना थेट नरकयातनेतून मुक्ती मिळते आणि पितृदोष संपतो.